श्रीराम नमस्कार. आज 3 जुलै 2022. ध्यान चक्र कुंडलिनी भाग 40. आज्ञाचक्र ते सहस्त्र आर चक्र या दोन्ही चक्रांमधलं जे अंतर आहे, म्हणजे ह्या ठिकाणापासून ते ह्या ठिकाणापर्यंत मागं, एखादे सद्गुरू आपल्याला जिथं आशीर्वाद देतात किंवा ज्या मुलाचा व्रतबंध होतो आणि तिथं घेरा केला जातो, बिस्किट, ती जागा, हे जे अंतर आहे, ह्या अंतरामध्ये जे ज्ञानतंतू आहेत, ज्ञानतंतू आले म्हणजे त्याच्यामध्ये विचार हा आलाच. आणि ह्या विचारांमध्ये मोह, माया, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 5 रिपू इथे लपलेले असतात. एखादा नट, त्याचे चित्रपट खूपच प्रसिद्ध होतात आणि आपण म्हणतो याच्या डोक्यात हवा गेली. उच्चार खूप सहजतेने करतो की डोक्यात हवा जाणं म्हणजे काय, किंवा एखाद्याला म्हणतो की खूपच आगावगिरी करत होता, माच करत होता, एकदाची डोक्यातली हवा निघून गेली. मग डोक्यातली हवा निघणं आणि डोक्यात हवा असणं याचा अर्थ काय? मुळात हवा म्हणजे आकाश आलं. मग हे जे रिपू आहेत, याच्यावरती विचारांच्या अंतर्गत मनुष्य यांना स्वाधीन करतो स्वतःला, आणि जी कृती आपल्या हातनं घडायला नको त्या कृती घडायला सुरुवात होते, तेव्हा त्याला डोक्यात हवा गेली असं म्हणतात. ध्यान ही क्रिया जेव्हा आपण करत असतो, किंवा ध्यान ही क्रिया एखाद्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आपण जेव्हा ही कृती करतो, तेव्हा मुख्यत्वे ही मद, मोह, माया, दंभ आणि अहंकार ह्या गोष्टी जर तुमच्या मनातनं, अंतर्मनातनं जर मोकळ्या झालेल्या नसतील, तर ध्यान म्हणजे लक्ष हे लागत नाही. म्हणून कायम ध्यान अवस्था किंवा ध्यानाची प्रॅक्टिस करताना, सवय करताना, सराव करताना मनुष्याला स्वतःला पहिलं ओळखणं आणि स्वतःमधले हे 5ही गुण सर्वांमध्ये सामावलेले आहेत. जशी इंद्रिय आहेत, 5 ज्ञान आणि 5 कर्म. इंद्रियांचं कामच आहे ते. आपण डोळ्यांनी ज्या गोष्टी चांगल्या बघतो त्या वाईट पण बघतो, पण त्या गोष्टींवरती जर अंमल नसेल तर फक्त वाईटच दिसतात. तसं इंद्रियांवरती मनुष्याचा ताबा हा यायलाच हवा. मग हा बाह्य इंद्रियांवरती ताबा येण्यासाठी अंतर इंद्रियांमध्ये, ज्ञान इंद्रियांमध्ये संयम हा येणं आवश्यक आहे. ध्यानाची अवस्था प्राप्त करायची म्हणजे काय करायचं आहे, तर ही अवस्था प्राप्त करायची आहे. आणि ही अवस्था प्राप्त करून आपल्याला काय मिळवायचं आहे. आपण एखाद्याला विचारलं, ध्यान कशासाठी करतो, काय ध्यानाचा फायदा होतो तुला, तर तो सहजतेने म्हणतो, ध्यानाचा ना मला मन शांत वाटतं. इतके मला अडचणी आहेत
पण मला ध्यान केल्यानंतर त्या अडचणी काहीशा काही वेळापुरत्या का होईना दूर झाल्यासारखं वाटतं. काही जणांना काहीच वाटत नाही. अजून मी आत्ताच सुरुवात केली आहे, अजून मला तसा काहीच अनुभव नाही, असंही काही जण म्हणणारे असतात. आणि ते खरं असतं. कारण ही गोष्ट अशी नाही आहे की डोळे मिटले आणि प्राप्त झाली. एखादं टेप रेकॉर्डरवरती किंवा तुम्ही हेडफोनच्याद्वारे नुसता ओंकार ऐकलात आणि माझं मन एकचित्त झालं, तर तसं होत नाही. मुळामध्ये जे साठलेलं आहे, देहामध्ये, विचारांमध्ये ज्या गोष्टी साठलेल्या आहेत, त्या जोपर्यंत मोकळ्या होत नाहीत, तोपर्यंत मनाची अवस्था ती तयार होत नाही. आणि मग आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता इथंच पडते. मग ध्यान शिकवणारे सुद्धा जे असतात ते कृतीने सांगतात. जे म्हणतात की तुम्ही आठवड्याचा कोर्स करा, 2 आठवड्याचा करा, तर तसं होत नाही. संस्कारित ध्यान शिकवणारे गुरु हे वेगळे असतात. की मनावर संस्कार केलं, मनावर संस्कार झाले की तुम्हाला वेगळी कृती किंवा वेगळं ध्यान, ते पद्मासनात मांडी घालून बसण्याची, सहजासनात बसा किंवा कसंही बसा, डोळे मिटाची गरज लागतच नाही. ही ध्यान अवस्था प्राप्त करायची. चालता चालता गर्दीमध्ये जातोय, पण अवस्था ध्यानस्थ पाहिजे. मग एखादा म्हणेल काय सांगता तुम्ही, गर्दीमध्ये कसं आम्ही डोळे मिटणार? डोळे मिटायचेच नाही आहे, डोळे उघडाच आहेत. ज्या क्षणी डोळे उघडले जातील त्या क्षणी ज्ञानाचा साक्षात्कार होणार आहे. पण दिसत असून, इथं एक गमतीचं उदाहरण म्हणजे कसं आहे, परत थोडंसं महाभारतातला प्रसंग सांगतो की भीष्माचार्य जेव्हा त्या सर्व बाणांच्या टोकांवरती, त्या शय्येवरती शेवटची त्यांची अवस्था होती, पौडलेले होते. पौडलेले म्हणजे का हा शब्द वापरला? कारण स्वतःच्या हाताने ही अवस्था उत्पन्न केलेली होती. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी नमस्कार केला, आता भगवंतांनी ज्यांना नमस्कार करावा याचा अर्थ निश्चितच समोरची व्यक्ती तेवढी उत्तम किंवा ज्ञानाने, विचारांनी ही मोठीच असणार. आणि भगवंतांनी नमस्कार केल्यानंतर भीष्माचार्यांनी पाहिलं की वासुदेव आले. ज्या क्षणी शरपंजरी पडले त्या क्षणापासून श्रीकृष्ण हे मुखात होतं. पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा भेटायला गेले तेव्हा म्हणाले वासुदेव आले. अर्थ लक्षात घ्या. युद्धभूमीमध्ये जे लढले होते आणि ज्यांनी ज्या लढणाऱ्या अर्जुनाचं सारथ्य केलं होतं ते श्रीकृष्ण होते. पण आज भीष्माचार्यांना भेटायला जे आले होते ते वासुदेव होते. आणि त्यांनी त्याला नमस्कार केला. आता वासुदेव तुम्ही म्हणाल श्रीकृष्णांच्या वडिलांचं नाव आहे, तर श्रीकृष्णालाही वासुदेव म्हटलं जायचं. आणि भीष्माचार्यांनी त्यांना नमस्कार केला. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की मनुष्याची अवस्था चुकीच्या मार्गाने गेल्यावरती काय होते, पण समोर असलेले हे वयाने मोठे होते, ज्ञानाने होतेच होते. वास्तविक भगवान श्रीकृष्णांनी इथं त्यांना प्रश्न विचारला की मला या क्षणी ह्या वेळेला बोलायला नाही हवं, पण तरीही बोलतो. की ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळी एक नुसतं तुम्ही बोट जरी वरती केलं असतं आणि दुर्योधना म्हणून हाक मारली असते
तरीही पुढच्या घडणाऱ्या गोष्टी थांबल्या असत्या. तुमच्या एका बाणामधनं सहस्त्र बाण निघतात, ही एकमेव असा तुम्ही योद्धे आहात, ही तुमची ताकद. हे सगळं बोलणं भगवान श्रीकृष्णांनी भीष्माचार्यांशी चालू होतं. पण गंमत अशी झाली की भीष्माचार्य म्हणाले की काय करू, वडिलांना दिलेला शब्द आणि मीठ खाल्लेलं आहे, तर मिठाला हे जागलंच पाहिजे. आणि इथंच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की कोणाचं मीठ खाऊन आपला शब्द पाळला पाहिजे हे मनुष्याला कळलं पाहिजे. एखाद्याने तुम्हाला अडचण आहे, तुम्ही त्याच्या घरी थांबलात आणि तुमच्या असं लक्षात आलं की हा माणूस चोऱ्यामाऱ्या करणार आहे, हा जे धन कमवतो हा चोरून आणलेलं आहे, हा खुनी आहे, तर त्याच्याकडचं अन्न तुम्ही खाल का? तुम्ही पोलिसांमध्ये जाणार आणि त्याची तक्रार नक्कीच द्याल का? तिथं थांबाल आणि म्हणाल की नाही, ह्याच्या घरचं अन्न खाल्लं आहे, हे जेवढं खून करतोय त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. म्हणजे ह्याच्यात सांगायचा अर्थ असा आहे की शब्द कोणाला द्यावा आणि कुठला शब्द पाळावा हे मनुष्याला करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इंद्रियाच्या अधीन होताना मनुष्य हा शब्द विसरून जातो. आणि हीच अवस्था, इंद्रियांना स्तब्ध करण्याची अवस्था, ही आपल्याला ह्या आज्ञाचक्र ते सहस्त्र चक्रामध्ये प्राप्त करायची आहे. की प्राप्त काय करायचं आहे? अवस्था प्राप्त करणं म्हणजेच ध्यान लागणे. मोह नक्कीच हवा, पण तो भगवंताचा हवा. एक परमेश्वर मंदिरात शोधायला जातो. कुठं गेला होतास? देवदर्शनाला गेलो होतोस. मग अंतरात्म्यात असलेलं दर्शन सोडून तू बाहेर दर्शनाला गेलास. सांगायचा शब्द असा आहे किंवा सांगायचा अर्थ असा आहे की आत आहे पण ओळख नाही. मग ही ओळखच आपल्याला करून घ्यायची आहे, म्हणजेच ती ध्यान अवस्था होणार आहे. माझ्यातला मी बंगला बांधला, कोणी बांधला? मी बांधला. गाडी घेतली, कोणी घेतली? मी घेतली. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मीच केलेली आहे. आणि एखादी परिस्थिती बदलते, वाईट दिवस येतात, कोणी केलं? देवाची करणी. म्हणजे वाईट होतं तेव्हा त्या भगवंताला, त्या परमेश्वराला मनुष्य सहजरित्या नावं ठेवून मोकळा होतो. पण जेव्हा गोष्ट चांगली होते तेव्हा ती मी केली. मग हा मीपणाचा मोह हा पहिल्यांदा सुटायला हवा. विश्वरूप दर्शन जेव्हा झालं आणि काय होतं, हा मीपणा आला की मनुष्य अंध होऊन जातो. आंधळा हा मनुष्य डोळ्यांनी होतो आणि विचारांनी पण होतो. आपण कशाने आंधळे आहोत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कारण ते आपला आंधळेपणा दाखवणारा सद्गुरू हा आपल्यातला अंधकार मिटवून उजेडाकरण येणारा आहे. माझ्यात काय कमी आहे? कौरव किती होते? लाखो कौरव होते. आपण एखादी सभा बघतो, अशी सभेमध्ये भरपूर गर्दी, लाखोनी लोक असतात, पण डिपॉझिट जप्त होतं. का? कारण मोजकेच हातावरचे हे आपले असतात आणि बाकीचे बोलवलेले असतात. तसं सत्याच्या बाजूनी संख्या जरी कमी दिसली तरी भगवंत असतो, आणि असत्याच्या ठिकाणी संख्या जरी जास्त असली तरी सत्यपणा नसतो. म्हणजे नुसती संख्या जास्त असून त्याच्यात उपयोग होत नाही.
आणि इथं मनुष्य जेव्हा मनावाचा विचार करायला लागतो की मीपणातनं काय येतं, तर पहिला मत्सर येतो. हा मीपणा जर सोडला, मीपणा कशामुळे येतो, तर मत्सरामुळे येतो. मग मत्सर कसा? रस्त्याने चाललाय, आपण किती वेळा बघतो भांडणाला कारणच नसतं. कित्येक जणांनी अनुभवलेलं पण असेल. रस्त्याने जातो, एखादा तरुण मुलगा शेजारी गाडीवर असतो, पलीकडचा त्याच्या ओळखीचाही काही नाही, ते एकमेकांना बघतात आणि म्हणतात, काय रे, काय बघतो? म्हणजे एकमेकांची ओळखही नाही, फक्त का बघतो ह्या गोष्टीवरनं त्यांच्यात भांडणं होतात की पार खुनापर्यंत जातं प्रकार. एखाद्याची, आपल्या शेजारच्याची गाडी घेतो, आपल्याला ते बघवत नाही. आपला मुलगा परीक्षेमध्ये नापास होतो आणि शेजारच्याचा पास होतो. आपला नापास झाला तर पेपर अवघड होता आणि शेजारच्याचा पास झाला तर हल्ली पैसे देऊन मार्क वाढवता येतात. मत्सर म्हणजे विचार, ह्या अशा विचारांनी, सर्वसाधारण विचारांनी, एक बायकांचंही असतं, साडी नेसून जातात आणि असं लग्नात गेल्यानंतर त्यांना कळतं की समोरची बाई हातामध्ये पाटल्या, गळ्यामध्ये खूपच हे घातलं आहे आणि सगळ्यांचा ओढा तिकडं जातो आहे. आणि ही आलेली असते पण अंगावर पदर असतो, चोरलं बिरलं तर कोणी. पण जसं तिला कळतं की ओढा तिकडं आहे, लगेच ती थोडासा पदर हे करून बाहेर काढते. हा मत्सर आहे. हा विचारांमधला मत्सर आपल्याला, मनुष्याला घालवायचा आहे. कारण ही भावना जोपर्यंत विचारांमधनं नष्ट होत नाही, तोपर्यंत ध्यान लागणार नाही आहे. म्हणून ह्याच्यासाठी सद्गुरूंची किंवा एखाद्या भगवंताच्या रूपाची आवश्यकता असते. भगवंताचं रूप म्हणजे काय? की त्याच्याची, भगवंताच्या चरणाशी सेवा करणारा, भगवंताचं डोकं दाबणारं नाही. काय प्राप्त केलं हे कळणं गरजेचं आहे आणि काय प्राप्त झालं हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. इथे एक गोष्ट सांगतो की काय गंमत कशी असते की परमेश्वर आपल्याला साथ कशी देतो, जेव्हा आपले हे रिपू सुटतात तेव्हा, आणि जेव्हा ते आपल्यावरती अंमल गाजवतात तेव्हा काय होतं, याचं एक उदाहरण सांगतो. ऐकलेलं असेल पहिल्यांदा बऱ्याच वेळा तुम्ही. युद्धाची घोषणा होते, महायुद्धाची महाभारतामध्ये, आणि मग सगळं ठरतं की युधिष्ठिर, दुर्योधन, ह्या देशाचा राजा कोणाच्या बाजूने लढणार, ह्या देशाचा राजा कोणाच्या बाजूने लढणार, असं ते भेटायला जात असतात. असं सगळं भेटून झालं की एक दिवस ते श्रीकृष्णाकडे येतात. दुपारची वेळ झालेली असते. दुपारचं माध्यान्हाचं भोजन करून भगवान श्रीकृष्ण मस्तपैकी चादर ओढून पडलेले असतात. बघा, परमेश्वर चादर ओढून आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपल्याला असं वाटेल की अरे ठीक आहे, आपण गादीवर बसलो आणि मस्त चादर ओढून पडलं, श्रीकृष्ण चादर ओढून पडलेत, असं कसं होईल? परमेश्वर जेव्हा अंगावर चादर ओढतो याचा अर्थ असा की ती अवस्था उत्पन्न करतो. चादर ओढणं म्हणजे काय? अवस्था उत्पन्न करणं. आपण म्हणतो नाही का, घाबरल्यासारखं करू नकोस, तो भूमिकेत असतो. तसं हा दुपारी विश्रांती घेत असतो भगवान श्रीकृष्ण. झालं, दुर्योधन येतो मदत मागायला आणि बघतो की श्रीकृष्ण झोपलेत. आता काय करू म्हटलं, कुठं बसू, पायाशी बसावं का डोक्याशी बसावं?
पायाशी बसायला जातो आणि उठतो आणि डोक्याशी जाऊन बसतो. मी राजा आहे. एका मदत मागायला आल्याच्या पायाशी मी कसं बसणार? बरोबर का? माणसाचा मत्सर कसा, अहंभाव कसा काम करत असतो, डोक्याशी बसतो. थोड्या वेळाने अर्जुन येतो. अर्जुन बघतो, अरे दुर्योधन आधीच येऊन बसलाय, डोक्याशी बसलाय. अर्जुन पायाशी बसतो. अर्जुनाकडे तसा खरं सांगायचं तर चॉईसच नसतो, पायाशीच बसायचा चॉईस असतो. आता ही सहज साधी कृती आहे, पण ह्याच्यात अध्यात्म कुठं आहे? तर जेव्हा सद्गुरूला, भगवंताला वाटतं की आपला भक्त आपल्या पायाशी असा, पायाशी असावा म्हणजे काय, नोकर म्हणून नाही, की माझा हात त्याच्या माथ्यावर कायम असेल अशा अवस्थेत असावा, तो ही अवस्था उत्पन्न करतो म्हणून अर्जुन पायाशी होता. थोड्या वेळाने मग भगवान श्रीकृष्ण उठतात आणि साहजिकच उठल्या उठल्या आपल्याला कळतं की आपण पायाकडे पहिल्यांदा बघतो आणि पायाकडे लक्ष जातं आणि ते म्हणतात, अरे अर्जुना, तू कधी आलास? आणि वा म्हणजे मी आनंदी झालो. जेव्हा भगवंताला सुद्धा आपला आवडता भक्त समोर दिसतो तेव्हा तो परमेश्वर सुद्धा आनंदी होणारच ना. कायम आपलं झोळी पुढे घेऊन जर उभं राहिलात तुम्ही भगवंताच्या, म्हणेल काय का कधी आला तरी काहीतरी मागण्याशिवाय काही हा येतच नाही दारात. आणि असं नुसतं तो अर्जुनाला म्हणतो आणि इकडनं दुर्योधन खा करतो असं. श्रीकृष्णाचं लक्ष मागं जातं. अरे म्हणतो, अरे वा दुर्योधन, तू पण, तुला मी पाहिलंच नाही, मी कधीच आलोय, अर्जुनाच्या आधी मी आलोय. बघा बरं का, गोष्टीतनं आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय सोडायचं आहे हे आपल्याला शिकायचं आहे. त्याच्या आधी मी आलोय म्हणजे आधी माझं सगळं बघायचं, हा थोडक्यात सांगायचा उद्देश. अरे तो म्हटलं, हो का, मी पाहिलंच नाही, तू मागं बसला होतास, मला काय मागचं कसं दिसणार, उषाशेचं कसं दिसणार मला तू? मग दुर्योधन म्हणतो, तुला माहितीच आहे की आता युद्ध होणार आहे. तो म्हटलं, हो बरोबर आहे, तुमच्या दोघांचंच होणार आहे. पण मला आश्चर्य वाटलं, म्हणले की दोघंही प्रतिस्पर्धी एकाच वेळेला धर्म आणि अधर्म एकाच ठिकाणी जर वैचारिकता जर तुम्ही डोळ्यासमोर आणलीत ते एकत्र आले होते भगवंताच्या समोर आणि मध्ये भगवंत होता. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हो का, तू आधी आलास का, बरं काय म्हणतोस तू, बोल. तो म्हणतो, युद्ध आता होणार आहे तुला माहितीच आहे, तर तेव्हा तुझ्या मदतीची अपेक्षा करून तू आम्हाला करावीस या हेतूने आलोय. तो म्हणतो, हो का, वा बरं झालं, अगदी म्हणला, नक्की करणार. पण म्हणला, मी मदत करीन पण हातात शस्त्र काही घेणार नाही. तू बाकी काही सांग मला, मी हातात शस्त्र घेणार नाही. पण एका माझ्या बाजूला माझं सैन्य पण आहे की त्याच्यात अस्त्र आहेत, शस्त्र आहेत, रथी महारथी आहेत. तर काय तुला पाहिजे तू सांग, ते मी तुला द्यायला तयार आहे. दुर्योधनाच्या मनामध्ये पहिल्यांदा आनंद वाटतो की चला इथं तरी आपल्याला पहिल्यांदा संधी दिली गेलेली आहे. त्याला आनंद, कारण मनुष्य जेव्हा भ्रमाच्या आनंदात असतो ना तेव्हा त्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आनंद देऊन जातात. आणि इथं तर अहंभाव ठासून भरलेला आहे. तो म्हणतो, काय सांगतोस, तू काही करणार नाहीस? तो म्हणतो, नाही, मी आता शस्त्र घेणार नाही.
आणि मग स्वतःच्या गुणांप्रमाणे दुर्योधन विचार करतो, हा जर काहीच करणार नाही तर मग ह्याला आपलंसं करून घ्या, ह्याच्यासाठी एक तात्पुरतं का होईना तिथं राहायची चांगली महालासारखी सोय करायला लागेल. चुकून माकून 16,108 बायका घेऊन आला तर त्यांची राहायची सोय मी कुठं करू. हा काहीच करणार नाही, उलट ह्याच्या चाकरी करण्यातच मला अजून कोणाला तरी कामाला लावायला लागेल. बघा, मनुष्य विचार करताना जर चुकीचे करायला लागले तर तो कशा पद्धतीने करायला लागतो. तो म्हणतो ठीक आहे, मला तुझं सैन्यच दे. हरकत नाही म्हटला, दिलं, माझं सैन्य तुझ्या बाजूने. तो अर्जुनला विचारतो, पार्थ बाबा तू सांग, तुला काय. तो म्हणतो मला काही आता शिल्लकच नाही राहिलं, चॉईसच नाही, तूच. आणि गंमत अशी असते की धर्माने आचरण करणारा मनुष्याला परमेश्वर मागावा लागत नाही, तो आपोआप मिळतो. पण समोर दुर्योधन होता. अर्जुन म्हणला की बाबा हे श्रीकृष्ण, तू काही करणार नाहीस हे तू आत्ता सांगितलंस, मग तू एवढंच कर की माझ्या रथाचं सारथ्य तू कर, माझ्या रथाचा लगाम तू हातामध्ये कर. गोष्टीमध्ये गंमत अशी बघा, पुढं महाभारताचं युद्ध सगळ्यांनी ऐकलेलं आहे की श्रीकृष्णाने आपल्या जीवनाचा लगाम त्या भगवंताच्या हातात दिला आणि भगवंतांनी लगेच तो स्वीकारला. पण कारण नुसत्या गुरु कुठल्याही शिष्याला ज्ञान वाटायला आनंद वाटत नाही, जो खरंच त्याच्याशी मिळून असतो आणि मिसळून राहतो. त्याच ठिकाणी सुद्धा गुरु आपलं ज्ञान रिक्त करतात. उगाच सगळीकडं कोणाला सांगत बसलं तर तसं होत नाही. ज्ञान पण ही गोष्ट अशी, अध्यात्म पण गोष्ट अशी आहे की ज्याला कळेल त्यालाच द्यावी, उगाचच वाया घालवू नये. आणि इथं भगवंतानी हा प्रस्ताव स्वीकारला. क्षणभर दुर्योधनाला वाटलं काय मूर्ख आहे, इथं माझ्याकडे शस्त्रास्त्र सकट सैन्य आलं. भ्रमिष्ट झाला. किती उत्तम प्रकारे मी निवड केली, राजा असल्याचा त्याला अभिमान वाटला की श्रीकृष्णाची सेना मला मिळाली. आणि इथं भगवान श्रीकृष्ण आपल्या रथाचं सारथ्य करायला तयार झाले. ह्याने अर्जुन आनंदी नाही झाला तर सुखावला. आनंद होणं आणि सुख प्राप्त होणं आणि सुखावह अवस्था मनुष्यामध्ये उत्पन्न होणं, ही अवस्था देहामध्ये येणं म्हणजेच ध्यान. आणि ही अवस्था या अर्जुनाला प्राप्त झाली. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या मनुष्याची, ज्या देहाची दोरी त्या भगवंताच्या हातात आहे, त्याला भीती कशाचीच नाही. मग युद्धाचा निकाल तिथंच लागल्यासारखा होता. पण गंमत अशी असते की का अवस्था, म्हणजे ही अवस्था यायला पाहिजे देहामध्ये आपल्या गुरुतत्वाची आणि भगवंताची, की नंतर सुद्धा जेव्हा युद्ध झालं आणि श्रीकृष्णाने विचारलं, बाबा ठीक आहे, चल मी तुझा आता सारथी होतो, तर तू सांगशील त्याप्रमाणे मी रथ हाकतो. आणि मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, ते मला काही सांगायची आणि त्याच्यावरती विचारमय करायची गरज नाही. तू खड्ड्यात जरी गेलास, खड्ड्यात चाक जरी नेलंस, खड्ड्यात गेलास म्हणजे खड्ड्यात रथाचं चाक खड्ड्यात जरी गेलं तरी मला हरकत नाही.
कारण तिथे सुद्धा तू माझ्याबरोबर असतील हे मला महत्त्वाचं आहे. आणि जिथं भगवंत आपल्याबरोबर असतो तिथं मनुष्याला घाबरायची गरजच नाही. फक्त तो कळला पाहिजे की आहे तो भगवंत, जसं अर्जुनाला कळल्यानंतर. नाही तर आधी बायकोचा भाऊ म्हणून मांडीवरती थापा मारून वगैरे असं खेळ खेळायचा. पण ज्या दिवशी कळलं मग लगेच तूची गुरुबंधू पिता, तूची इष्टदेवता असं चालू झालं. म्हणजे क्षणात मित्राचा गुरु झाला. आणि मग त्या युद्धामध्ये एक प्रसंग असा झाला की कर्णाकडे पाशुपात अस्त्र होतं आणि तो वासुकी नाग त्या अस्त्रावरती विराजमान होता. अर्जुनाला संपवणार असा विडा उचललेला हा वासुकी नाग क्षणाची वाट बघत होता. आणि कर्णाने तो बाण काढला अर्जुनाला मारण्यासाठी, गळ्याचा वेध घेतला. अर्जुन आणि कर्ण ह्याच्यामध्ये कोण श्रेष्ठ धनुर्धर आहे जर असं म्हटलं तर ते सांगणं अवघड आहे. आपण त्या गोष्टीमध्ये पडायचं पण नाही. पण जेव्हा ठरलं की आता हे अस्त्र या अर्जुनावर सोडायचं, इतका हा आपल्याकडच्या सर्व सैन्याला मारत चालला आहे, तेव्हा कर्णाने ते अस्त्र अर्जुनावर डागलं. तो वेध घेतला गळ्याचा. सगळे देव स्वर्गामधले क्षणभर घाबरले की संपलं, अर्जुन संपला. कारण तो बाण आणि त्याचा वार हा खाली जाणारा नव्हता, 100% वेध घेणारा होता. चालवणारा सुद्धा कर्ण होता. आणि आसुसलेला, बदला घेण्यासाठी आसुसलेला वासुकी नाग हा त्याच्यामध्ये प्रविष्ट होता की बस आज सगळ्या प्रतिज्ञा माझ्या पूर्ण होणार. आणि सर्व देवांना काळजी पडली आता काय. आणि कर्णाने बाण सोडला. आणि तो बाण सोडल्या सोडल्या श्रीकृष्णाने लगेच ओळखलं की हे पाशुपात अस्त्र आहे आणि आता काय याला अर्जुनाला मारल्याशिवाय काही परत जात नाही. आणि त्यांनी फक्त अंगठ्याने रथ दाबला आणि फक्त एक बोट, असं म्हणतात बघा, म्हणजे बोटाचा आकार जर आपण बघितला तर अगदी एवढाच होतो. पण असं म्हणतात की एका बोटाने अंगठ्याने श्रीकृष्णाने जेव्हा तो रथ पायाने दाबला तेव्हा तो खाली गेला, ते अस्त्र आलं आणि गळ्याच्या ऐवजी त्यांनी अर्जुनाचा मुकुटाचा वेध घेतला. क्षणभर हादरल्यासारखं अर्जुनाला झालं, पण जीव वाचला. कर्णाला कळलं नाही, तिकडच्या योद्ध्यांना कळलं नाही की इतका अचूक आणि हा कधीही खाली न जाणारं अस्त्र असं कसं झालं. त्याचं कारण होतं भगवान श्रीकृष्ण. मग भगवान श्रीकृष्ण कारण होतं का सद्गुरू कारण होतं? साधी सोपं गणित आहे की आपल्या जीवनाची दोरीच अर्जुनाने त्या भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये दिली होती. लगाम, त्याचा लगाम असणं म्हणजे काय? भगवंताचा लगाम मनुष्याच्या देहावर आहे म्हणून तर हा श्वास चालू आहे. म्हणून आपण म्हणतो सकाळी उठलो नाहीतर उठलो. काय सांगू, काल रात्री माझ्याबरोबर गप्पा मारत होता, फोन झाला आणि सकाळी कळलं तो उठला, मी उठलो. शब्द बघा एकच आहे. तो उठला म्हणजे कायमचा उठला आणि मी उठलो म्हणजे जागा झालो. त्यातनं परमेश्वर बाहेर पडला आणि मला परमेश्वराने उठवलं. मनुष्य म्हणतो मी उठलो. तू कसा उठशील? तू उठला असतं तर तोही उठला असता. मग तसं इथं भगवंतानी म्हणजे ह्या गोष्टी हे सांगायचं कारण काय की सद्गुरूंना आपण का शरण जायचं? तर हे जे आपल्या देहामधले जे रिपू आहेत ह्याची दोर त्या भगवंताच्या हातामध्ये द्यायची. म्हणजेच त्यांच्या भगवंतानी आखून दिलेल्या नियमांवरती, भगवंतानी किंवा सद्गुरूंनी जो पायंडा घालून दिला आहे त्याच्यावरती चालणं हे आपलं काम आहे.
कधी विचार केला का? अर्जुनाने काय सांगितलं, तू जसा रथ चालवशील तसं चालेल, मला काही अडचण नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. मग तसं प्रत्येक मनुष्याला ही खात्री आली की करतोय तो तो आहे, तो मी नाही. मी हा तात्पुरता आहे, हे क्षणिक आहे. हा देह हा क्षणिक आहे. हा कणाकणानी, वेळावेळानी, मिनिटामिनिटांनी झिजत आहे. म्हणून अंतर इंद्रिय ही आपल्याला स्वच्छ ठेवायची. बाह्य इंद्रिय ही निष्क्रिय होतच जातात. कितीही करा, कितीही सुंदर दिसणारी नटी असो, अगदी कितीही मेकअप जरी केला, काही जरी केला, तरी काही वर्षांनी काय म्हणतो, कोणी एकेकाळची, बघा गंमत बघा, आत्ता नाही, कोणे एकेकाळची सौंदर्यवती, म्हणजे कोणे एकेकाळची हा शब्द वापरल्यावरती आत्ता ती नाही, आत्ता तिची अवस्था काय असेल हे समोर येतं. म्हणजे बाह्य अवस्था ही क्षणोक्षणी बदलत जाते, हे मनुष्याने स्वीकारायला हवं. आणि बाह्य अवस्था ही तुमच्या अंतर इंद्रियावरती, म्हणजे बाह्य इंद्रिय आणि अंतर इंद्रिय आतल्या इंद्रियांवरती अवलंबून आहे की विचार काय करताय, लोभ कशाचा आहे. तसा धृतराष्ट्राला झाला, आंधळा होता. आंधळ्या माणसाचा एक गुणधर्म असा असतो की मनुष्य आंधळा दिसत नाही का, चुकून जात नाही, चुकून धक्का लागतो तरी लगेच विचारलं दिसत नाही का. पण चुकून लागला आहे हे स्वीकारायला हवं. पण काही माणसं दिसत असून दिसत नसल्यासारखं करतात. इथं धृतराष्ट्र हा सुद्धा आंधळा होता. ह्याचं इथं उदाहरण का द्यायला पाहिजे की त्यात अहम किती भरला होता मनुष्यात. अहम आणि मोह, हा मोह या धृतराष्ट्रामध्ये भरलेला होता, पुत्रप्रेमाचा मोह. युद्ध चालू जेव्हा होतं तेव्हा त्या व्यासांच्या कृपेने त्या संजयाची नियुक्ती होते. काय गंमत आहे बघा की मनुष्य निवड करताना सुद्धा, आपण सुद्धा आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरात काम करताना अशा व्यक्तीची निवड करतो नोकर म्हणून की जो आपल्यावरती आवाज करणार नाही किंवा आपल्यापेक्षा हुशार नसेल. आणि जर हुशार असेल तर त्यांनी आपल्याला हुशारी दाखवता कामा नये. ही अशा विचारांनी मनुष्य चालतो आणि हीच वृत्ती त्या धृतराष्ट्राची होती. म्हणून त्यांनी काय केलं, हा संजय, आपण कधी म्हणतो की संजयानी भगवद्गीता पाहिली, म्हणजे गीता जी पाहिली, जे युद्ध पाहिलं, पण संजयच का? कारण एका संजय मुळात काम काय करत होता, तो घोड्यांची देखभाल करायचं काम करणारा होता. ह्यांचे जे दरबारातले घोडे होते त्याची व्यवस्था करणं, म्हणजे आजच्या इंग्लिश शब्दामध्ये मेंटेनन्स, हे सगळं तो करायचा. म्हणजे धृतराष्ट्राने निवड अशी केली की अडाणी माणसाची, की जेवढं दिसेल ना तेवढंच तो सांगेल, उगाच स्वतःचं बुद्धीने अक्कल चालवणार नाही. बघा, अहमभाव मनुष्यात असला की दृष्टीसुद्धा कशी होते आणि ती कशी बदलते. म्हणून संजयाची निवड. पण इथं भगवंताची असं नाही आहे की तुम्ही 100 पारायणं केली की 200 पारायणं केली कीच भगवंत तुम्हाला प्राप्त होतो. तुमचं मन, विचार इतके स्वच्छ हवे जसे या संजयाचे होते. ते झाल्यावर तुम्ही गोठ्यात किंवा तबेल्यात का काम करत असे ना, तो भगवंत तुम्हाला बरोबर ओढून आणि ओढूनच नेतो. ही त्याची स्वतः भगवंताची कृपा असते की तुम्ही न मागता तुम्हाला मिळते. आणि प्रत्येक मनुष्यावर होत असते. मनुष्य भौतिकात गुरफटतो, म्हणून तो भगवंत आपल्या समोर येऊन सुद्धा आपल्याला कळत नाही, दिसत नाही. आणि मग धृतराष्ट्रांनी त्या संजयाची तशी नियुक्ती केली की बाबा ठीक आहे, हा जास्त काय शिकलेला नाही, म्हणजे तेव्हाच्या दृष्टीने विचार करा, जे मी सांगेन तेच ऐकणार, उगाचच गडबड केली, काही केलं तर काय घ्या. आणि मग व्यासांच्या कृपेने त्याला ती दूरदृष्टी मिळते आणि तो ते सगळं ऐकत असतो.
आणि धृतराष्ट्र त्याला एकच पहिलं म्हणजे भगवद्गीतेच्या सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत ह्या कौरवांचं काय झालं आणि माझ्या मुलाचं काय झालं हे एवढंच सांग, बाकी काही सांगू नको. आणि गंमत अशी होते की जेव्हा ते विश्वरूप दर्शन होतं ते सगळं पाहतो आणि त्याचं वर्णन संजय त्या ह्याच्यात विश्वरूप, मुळात विश्वरूप दर्शन म्हणजे काय आपण म्हणतो की विश्वरूप दर्शन श्रीकृष्णाने केलं, तर या विश्वामध्ये जिच्या चराचरामध्ये जो भगवंत स्थित आहे त्याचं दर्शन. ते दर्शनाची तुम्हाला ओढ नाही लागली तर प्रदर्शन, मग आयुष्याचं प्रदर्शनच झालं. तसं सगळीकडे प्रदर्शनच आहे. पण दर्शन हवं असेल तर एकाग्रता हवी. आणि हे विश्वरूप दर्शन जेव्हा श्रीकृष्णाने दाखवलं, विश्वरूप दर्शन म्हणजे काय, चांगलंही आलं आणि वाईटही आलं. फक्त चांगलंच नाही, वाईटामध्ये सुद्धा भगवंत आहे. मग त्याचा हे मनुष्याला जाणीव करून द्यायला पाहिजे. मग वाईट म्हणजे काय, आपण म्हणतो की अरे वाईटाचं दर्शन म्हणजे काय, मग आपण पोथ्यांमध्ये वाचतो मनुष्य मरतो पापं केली की, आणि मग वरती नरकात जातो. मग त्या नरकामध्ये सळ्यानी बांधतात, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये म्हणजे टाकून त्याला तळतात, कानामध्ये गरम तेल घालतात. आणि ती चित्र असतात अशी बऱ्याच पुस्तकांमध्ये बघितले, करवतीनी कापतात. आता त्या एक साधा विचार करा, इथं तुला जाळलेलं आहे, इथं तुझे अंत्यसंस्कार वैकुंठात केल्यानंतर वरती तुझा कान शिल्लक राहणार आहे का त्याच्यात तेल टाकायला. पण मनुष्य जो ह्या दुर्गुणांमध्ये दुर्विचारांमध्ये अडकलेला असतो, तो मनुष्य ह्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहतो. ते नुसतं चित्र बघतो आणि त्याला असं वाटतं की नाही आपलं झालं, आपल्या डोक्यावरती कोणतरी करवत फिरवते. का वाटतं, कारण कृती तशी हातातनं घडत असते. म्हणून संतांची गरज का सांगितलेली आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की गरजच नाही आहे. मन स्वच्छ असेल, पांडुरंगाचं दर्शन असेल तर नरक काय आणि स्वर्ग काय. जर भगवंत जवळ असेल तर नरकात सुद्धा तोच येणार आहे, तेवढं तुमचं आचरण शुद्ध हवं. पण ते जर नसेल तर मग नरक काय ते तुम्ही अगोदरपासूनच मनुष्य घाबरतो, कारण त्याला माहिती असतं आपण जीवनामध्ये काय चुका केलेल्या आहेत त्या, आणि मग त्याला सगळं दिसायला लागतं त्या. आणि ह्या यातना ज्या पोथीमध्ये दिलेल्या असतात ह्या तो इथं जिवंतपणे भोगतो. मनाची अवस्था बिघडते, अरे मी तर हा असं हे मीच केलेलं आहे, माझं असं होणार, आणि त्या विचारांनीच त्याचं मन अस्वस्थ होतं. पण जो योग्य तऱ्हेने योग्य मार्गाने सद्गुरूंनी आखून दिलेल्या रस्त्याने जात असतो, तो म्हणत असतो जन्म काय आणि मृत्यू काय. आत्ता जन्म आहे तेव्हा सुद्धा भगवंता तूच माझ्यामध्ये आहेस म्हणून मी श्वास घेतोय, आणि मृत्यूनंतर तुझ्याचकडे यायचं आहे, हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी काय मागितलं का, नाही मागितलं. मागितलं काय मागितलं, दुरितांचे तिमिर जाओ, आणि उलटून पडवते जे त्यांच्यामध्ये आतमध्ये जे काही वाईट गुणधर्म आहेत ना ते उलटून पडव, तया सत्कर्मी रती वाढव. आणि तुकाराम महाराजांनी त्यांनी काय मागितलं, एक देणं मागितलं. अरे तुकाराम महाराजांनी मागितलं काय मागितलं, इतुकेचे दान देगा देवा, तुझा सहवास लाभावा. एवढंच दान दे की तुझा सहवास फक्त मला लाभला पाहिजे, मला बाकी काही नको, तेवढं मात्र मला हवं. म्हणजे मागताना काय मागावं, ध्यानाचा आपण अभ्यास करतोय, पण काय सोडायचं आहे हे मी तुम्हाला सांगतोय. मार्ग काय आहेत, अडथळे काय आहेत हे सांगतोय, गोष्ट सांगत नाहीये.
की काय मागावं हे सुद्धा कळायला पाहिजे. तसं या धृतराष्ट्राला फक्त अडकलेला मोहामध्ये अडकलेला पुत्र मोहाच्यामध्ये त्या संजयाला जेव्हा विश्वरूप दर्शन घडतं तेव्हा तो त्याला सांगतो, अरे राजा काय आहे, काय सांगा, काय अफाट रूप आहे विश्वाचं. तो म्हणतो, तुला कशासाठी ठेवला आहे? या फालतू गोष्टी सांगण्यासाठी ठेवला आहे का? बघा, म्हणजे मनुष्य जेव्हा मोहात अडकतो तेव्हा त्याला भगवंतासारखं समोर विश्वरूप दर्शन घडत असतं, त्याचं वर्णन त्याला ऐकायला येत असतं. आणि गंमत अशी असते, काही वेळा तुम्ही डोळे मिटा आणि असं मनामध्ये म्हणा की अरे मी अशा अशा कोकणामध्ये गेलो होतो, क्षणामध्ये तुमच्या समोर तो येईल. हे दर्शन तो संजय त्या धृतराष्ट्राला द्यायचा प्रयत्न करत होता, पण तो म्हणत होता, बाद झालं तुझं सांगणं, एवढंच सांग, माझा दुर्योधन काय करतोय आणि कोणाचे किती मारले गेले. म्हणजे ह्या नशिबाला काय म्हणावं की समोर आहे, जेवणाचं ताट आहे, पण जेवता येत नाही. ह्याला आंधळा म्हणतात. आणि आंधळा ही मनुष्य विचारांनी आंधळा, जोपर्यंत दृष्टी नसते तोपर्यंत ठीक आहे, पण मनुष्य जेव्हा विचारांनी आंधळा होतो तेव्हा त्याची खरं दृष्टी जाते. आणि ही गंमत आहे की अजून एक दुसरं उदाहरण सांगतो की एका गावामध्ये एक आंधळा मित्राकडे जेवायला जातो. गप्पा मारता मारता रात्र होते आणि अमावस्या असते. आता हा आंधळा, त्याला अमावस्या काय, दिवस काय आणि रात्र काय, तो घरी जायला निघतो. रोजची सवय असते. आपण रस्त्याने कितीदा बघितलं असतात, काही अंध व्यक्तींना कोणाची मदत लागत नाही, गरज लागत नाही, ते बरोबर त्यांच्या मार्गाने जात असतात. त्यांचं ते गणित डोक्यामध्ये बसलेलं असतं. आणि हा मित्राला म्हणतो, अरे मी आता निघतो. मित्र म्हणतो, थांब जरा, तुला दिवा देतो हातात. आणि तो कशाला, मला काय दिसणार, मी मुळात आंधळा आहे. म्हणतो, तुला नाही, आज अमावस्या आहे, तू हातात दिवा धरलास तर समोरच्याला तरी कळेल की इथनं कोणतरी माणूस येतोय, नाही तर तुझा ॲक्सिडेंट होईल. म्हणले, येऊन तुला अंधारात कोणतरी धडकेल, तुला कळायचं नाही. म्हणतो, बरोबर आहे तुझं म्हणणं, दे म्हणून. आणि तो हातात दिवा घेतो आणि जायला लागतो. थोडा पुढं जातो आणि एक जण येऊन त्याला धडकतो. आणि धडकल्याबरोबर तो जो धडकतो तो पहिल्यांदा म्हणजे, तो काय रे आंधळा आहेस का, दिसत नाही? आता आंधळा त्याला उलटं म्हणतो, मी आंधळाच आहे, पण तुला दिसत नाही का की माझ्या हातात जो दिवा आहे हा तुला दिसला नाही, तू आंधळा आहेस? तो म्हणतो, तुझ्या हातात दिवा आहे खरं आहे, पण तो विझलेला आहे. आणि गंमत लक्षात घ्या की आंधळ्याच्या हातात दिवा आहे, तो विझलेला आहे म्हणून समोरचा येऊन धडकला तर हा आंधळा म्हणतो, खरंच आज हातात दिवा होता म्हणून मी बेफिकीर झालो आणि कसाही चालायला लागलो. तो दुसरा धडकलेला म्हणतो, तू रस्त्याच्या मध्ये येऊन चालतोयस, चूक तुझी आहे. पण नुसतं हातात दिवा असून उपयोग नाही, म्हणजे नुसतं ज्ञान असून, ज्ञानाचा दिवा मनामध्ये विचारांमध्ये असून उपयोग नाही. तो जर विझलेला असेल, म्हणजे तुम्हाला झालेल्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त होत नसेल, जर प्राप्त करून घ्यायची अवस्था तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही आंधळेच झालात. ज्ञान समोर आहे, पण तो ज्ञान तुम्हाला देणारा, ज्ञान समजावून सांगणारा कोणीतरी हवा. कोणीतरी सांगायला पाहिजे, ऐकवणारं पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे. ऐकणं, एखादी आपण म्हणतो की अरे काय रे काय सांगू, मुलगा मोठा झाला ऐकत नाही. आपण जातो, एखाद्या मंदिरात जातो, एखाद्याच्या भाषणाला जातो, एखाद्या प्रवचनाला जातो, काय झालं, ऐकलं का? हो ऐकलं. ऐकलं पण ऐकलं नाही. म्हणजे काय झालं, ऐकलं पण ग्रहण केलं नाही. शब्द कसा आहे बघा, ऐकलं पण ऐकलं नाही. बायको म्हणत असते, अहो ऐकलंत का? हो ऐकलं, पण लक्ष नसतं. नाही तर नुसतं म्हणतात, अहो ऐकलंत का, की ते नवऱ्याला कळतं हिला काय बोलायचं आहे. म्हणजे ज्ञानाचा तिथं आपल्या देहामध्ये, विचारांमध्ये क्षणिक साक्षात्कार होणं.
म्हणजे ऐकणं आहे. मग तसं भगवंतानी जे सांगितलं आहे ते ऐकायला पाहिजे. संतांनी जे सांगितलं आहे ते आपल्याला ऐकायला पाहिजे. आपण ऐकलं तर कळणार आहे आणि कळलं तर वळणार आहे. पण जर कळून जर आपलं न कळल्यासारखं केलं तर तुम्हाला मनस्थिती विचार हे अस्वस्थच राहणार आहेत. जसं या धृतराष्ट्राचे राहिले आणि मग गेले सगळे, एक एक मरत होते. अरे काय झालं बरं. अशी गंमत अशी असते की संजय विचार करतो ह्याला काय सांगणार. आधीच हा आंधळा, माझी जबाबदारी, मी याला सांगितलं की तुझे पुत्र मारतायत तर हा मला मारायचा. माणसाला स्वतःच्या जीवाची काळजी. पण गंमत अशी असते आणि आपल्याही कामात असतं बघा. कधी आपण अनुभव आलेला असेल की एखाद्या आपल्या साहेबांचं आपल्याला बोलणं आवडत नाही, पण आपली हिंमत नसते बोलायची की तुमचं चूक आहे. मग तुम्हाला असं सांगायला लागतं की तुम्ही सांगताय ते काही चूक नाही आहे, पण असं केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. आणि त्याला तुम्ही म्हणलात नाही तुम्ही करताय ते चुकीचं आहे, तर त्याचा इगो हर्ट, अहमभाव लगेच जागृत होतो. पण तुम्ही करताय ते योग्य आहे, पण असं केलं तर चांगलं झालं असतं. असं मनुष्याला सांगितलं की तो बॉस म्हणतो बाबा खरंच म्हणजे मी करतोय ते चांगलं आहे, हे त्याला मनात मान्यच असतं. पण ह्यांनी जी आयडिया दिली आहे ती पण काही वाईट नाही म्हणून तो स्वीकारतो. आलं लक्षात. म्हणजे मत्सर आणि अहम हा कसा काम करत असतो. पण नोकरांनी मला सांगितलं, छे ह्यांनी कसं सांगेल, ह्याला अक्कल थोडीच आहे, हा 10वी शिकलाय, मी ग्रॅज्युएट आहे. मत्सर. मी कसे हे 5 जण एकमेकांना मागं पुढं ओढत असतात, ही गंमत आहे. आणि मग तसं धृतराष्ट्र आता काय विचारतो म्हणणार, संजय तुला 10 वेळा विचारतोय, सांग काय झालं. तो पण हुशार असतो. तो म्हणतो काय सांगू, मला एवढंच माहिती आहे राजे, मला काय युद्धातलं कळत नाही, मी घोड्यांच्या काय पलीकडे गेलेलो नाही. घोड्यांची सेवा करणं, घोड्यांना युद्धासाठी तयार करणं, एका रथासाठी म्हणजे एक घोडा पाहिजे असेल तर रथ कसा करावा, त्या घोड्याला कसं तयार करावं, 4 जणांचा असेल तर तो कसा करावा, एवढीच माझी दृष्टी म्हटली. फक्त एवढंच माहिती आहे मला की जे सत्याच्या बाजूने लढतायत ते नक्की जागणार आणि जे असत्याच्या बाजूने लढतायत ते नक्की जाणार. हे असं त्याला सांगतो. अजून तरी 5 पांडव व्यवस्थित आहेत. कौरव आहेत की नाही हे सांगत नाहीत, अजून 5 पांडव व्यवस्थित आहेत हे सांगतो. म्हणजे अर्थ काय की एखाद्याला समजवायचं सुद्धा असेल तर कसं समजवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे कळण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंची कृपा असणं गरजेचं आहे. कारण ती जर नसेल तर तुमची बुद्धी चालत नाही. मग तुम्ही म्हणाल मी काय निर्बुद्ध आहे का, नक्कीच नाही. नामदेवांचं कसं होतं, बुद्धीचा जेव्हा तो त्यांची चाचणी केली गेली, सगळ्यांना वाटायचं नामदेवांना की मीच पांडुरंगाच्या जवळ आणि संतांना सुद्धा एकदा हुक्की येते ह्याची मजा करावी. आणि मग ते त्या गोरा कुंभारांच्या घरात जमतात आणि मुक्ताई म्हणते की आपण असं करू की सगळ्यांची मडकी चेक करून घेऊ, तपासून घेऊ, कुठलं कच्चं आहे आणि कुठलं पक्कं आहे. इथं गंमत सुद्धा एक सुंदर आहे बरं का ह्या कथेमध्ये. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गोरोबा काका तुम्ही सांगा. आता ही साधं वाक्य आहे. माऊली म्हणतात गोरोबा काका तुम्ही सांगा. माऊलींनी गोरोबा काकांना काका म्हणणं म्हणजे त्यांचा किती मोठे अधिकारी असतील. आपण काय म्हणतो, हा काय गोरा कुंभार. मग गोरा म्हणजे काय, तर आचारांनी, विचारांनी आणि देहानी जो आतून बाहेर गोरा आहे तो गोरा. आणि कुंभार म्हणजे आकार देणार. कुंभ काय, आपलं देह, ज्याचा आकारच स्वच्छ आहे असा तो गोरा कुंभार. म्हणून माऊलींनी त्यांना काका म्हणायचे.
भगवंतानी, परमेश्वरांनी साक्षात समोरच्याला रिस्पेक्ट देणं, जे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये सन्मान करणं, एखाद्याला मान देणं. नाही तर आपण लग्नात म्हणतो ह्याला फेटा पहिला बांधला, मला बांधला नाही, असे त्याच्यावरनं होतात मान अपमानाचे हेवे दावे. काही कारण नसतं, एकच फेटा असतो, पण ह्याला पहिला बांधला त्याच्या आधी मला का नाही बांधला, मी मुलाकडचा आहे. काय सोडाचं आहे बघा. सकाळपासून आयुष्यभर कुठल्या तरी शिबिरामध्ये किंवा प्राणायाम करत असतो, व्यायाम करत असतो, पण लग्नाचा प्रसंग येतो आणि म्हणतो नाही मला पहिला का नाही. म्हणजे घेतलं काय आणि काय सोडलं हे महत्त्वाचं आहे. केलंच वर्ष तू जन्मभर, पण अध्यात्माला कधी लागावं. 60 वर्ष झालं आता असं वाटतंय की आपण सुद्धा देवळात जायला सुरुवात करावी. का वाटायला लागलं? कारण कळायला लागलं की शरीर आता हळूहळू साथ देणं बंद झालं आहे, त्याचाच फक्त आधार आहे. विचारात घ्यायची गोष्ट असते. आत्तापर्यंत माज केला, पण आता कळतंय की आता ह्यानी याच हाताने इतक्या जणांना मारलं, काय सांगू. असा यायचा, मी मारायचो. म्हणजे कोणाला म्हणे आळीमध्ये भांडण झाले ना की मारण्यासाठी माझ्याकडे यायचे. मी मारला ना की समोरच्याला आनंद व्हायचा की ह्यानी मारला, तेव्हा ह्याला आनंद. म्हणजे दुसऱ्याला मारण्यात आपला आनंद, मत्सर. आणि आनंदसुद्धा कसा, दुसऱ्याचं वाईट झालं तर एकाला आनंद, अरे हा घसरून पडला, हसला, आनंद. पण गंमत बघा, हाच इथं दुर्योधन पडला आणि द्रौपदी हसली आणि त्याचं पुढं काय झालं. नुसत्या गोष्टी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी टेलिव्हिजनवरती सिरियल नसतात. आपण घेतोय काय हे महत्त्वाचं आहे. आणि आज कळलं, काय सांगू, इतकं मारलं या हाताने. आता ट्रीटमेंटला जातो, कार्ड आहे गव्हर्नमेंटचं, तर तिथं जातो, हात चालत नाही. कसा चालेल? जन्मभर ज्या हाताने तू पापं केलीस तो हात तुझा राहील का? जेव्हा अंगात रग होती तेव्हा तू मी होतास, आणि आज हाच हात घेऊन मंदिरात येतो. काय करू? जरा आधार द्या उठाला. मी ऐका, 2-2 हाताला घेऊन जोर मारलेले आहेत, पण आज एका जोर नसलेल्या माणसाचा आधार घेऊन उठायला लागतं आणि शरीराला जोर द्यायला लागतो. ही अवस्था आहे, ही भोगाची अवस्था आहे, ही कर्माची अवस्था आहे. पण एखादा येतो, वा वा सुंदर, किती आलं. ऐकणारे सुद्धा येतात, किती त्याच्यामध्ये येतात. काही काही मंदिरामध्ये आमच्या आता डॉक्टरांच्याकडं आम्ही जायचो ऐकायला. सुरुवातीला माझी अवस्था काही कळायचं नाही. आपलं 1 मिनिटात माझे डोळे जड व्हायचे. पहिल्या दिवशी कशातही केलं, प्रत्येक वेळी पकडलं जायचो कुठं ना कुठं तरी काहीतरी. मग नंतर मीच त्यांना सांगितलं की नाही, मला काही कळतच नाही. आता मी त्यांना सांगणं म्हणजे किती मूर्खपणा होता हे मला नंतर कळलं. एखाद्याला तयार करायचा असतो तेव्हा ते तसंच तयार करावं लागतं. मग इथं ते नामदेव महाराजांचं उदाहरण जे होतं, त्यांना कळलं की हे काय करायचं आहे. मग ते गोरोबा काकांकडे आणतात. कुंभार आपण म्हणतो की जे मडकं तयार करतात एखादं, ते नंतर भासतात. मग मनुष्य देह हा चिखलाचा गोळा आहे. ह्याच्यातनं ज्ञान काय आहे? तर हा चिखलाचा गोळा आहे. आकार दिला, त्या कुंभाराने आकार दिला, भगवंताने आकार दिला आहे. पण जोपर्यंत भाजला जात नाही तोपर्यंत चांगला आहे का वाईट आहे कसं कळणार? म्हणून कितीही मडकं जरी चांगलं केलं तरी त्याला त्या विस्तवातनं जायलाच लागतं. हा संस्कार आहे. व मुळात कितीही बुद्धिमान असला तरी त्या बुद्धीला, त्या ज्ञानाला हा सद्गुरू संस्कार जोपर्यंत करत नाहीत योग्य, हे महत्त्वाचं, तोपर्यंत ते मडकं तयार होत नाही. मग ते झालं की ते थापटणं म्हणतात, ते मारून बघतात, टन टन आवाज येतो, हां हे घ्या, हे पाणी नक्की गार होणार. आणि मग असं काही कायचं ठप ठप वाजतं, ते नका ह्याच्यातनं पाणी गार होणार नाही का? मडकं कच्चं. मग तसंच बुद्धीचं आहे की सद्गुरू आपल्याला योग्य तऱ्हेने लाभणं किती महत्त्वाचं आहे की आपल्या या देहाचं मडकं
जर कोणी वाजवून बघितलं तर त्याच्यात त्या गुरुच्या ज्ञानाचा उल्लेख आणि आवाज हा असा टन यायला पाहिजे. आणि मग जेव्हा ही नामदेव महाराजांचं हे केलं आणि त्यांनी वाजवलं आणि ते लगेच त्यांना लागलं, ती गोष्ट मोठी आहे, खूपच मोठी आहे. ती कच्चं मडकं म्हटलं वगैरे हे ते त्याच्यात तसं नाही आहे. ती गोष्ट मोठी आहे, तो भाग वेगळा आहे, तो परत कधीतरी सांगेल. पण देहामध्ये हे नामदेव महाराजांचं जसं झालं गोरा कुंभार, मग हा गोरा कुंभार कोण आहे? तर आपले सद्गुरू आहेत. मग ह्या कच्च्या मातीला बघा, मातीला त्याच्यामध्ये करताना आतनं आणि बाहेरनं दोन्ही हात देतात. कधी घरी मडकं असेल, आपण मडकं कधी फोडत नाही. माणूस मेला की तिथं त्या दगडाने फोडतात, ती मडकी वेगळी बनवतात कारण ते फुटायला व्हावं. पण नाहीतर तुम्ही घरी जाऊन माठ एक कोणाकडे जुना असेल तर तो घ्या आणि ही कृती करून बघा. एक हात आत घाला आणि दुसऱ्या हाताने फोडून बघा, ते फुटणार नाही. गंमत आहे. आणि एक हात न घेता जर बाहेर दगड मारला तर ते नक्कीच लगेच फुटेल. त्याचं कारण आहे की आतमध्ये देहामध्ये जोपर्यंत सद्गुरू आहे तोपर्यंत या देहाला काहीही होत नाही. पण ज्या क्षणी तो आतला हात म्हणजे सद्गुरू तुमच्या देहातनं बाहेर येतो त्या क्षणी तुमचं मडकं फुटल्याशिवाय काही राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग ही तयार कुठनं होते? तर ही विचारांमधनं होते. सोडताना मोह मत्सर ही या कृती सोडायला हव्यात. नको आहेत मला काही या अवस्था. आणि या सहज सुटणार आहेत का? सहज प्राप्त होणार आहेत का? तर नाही होणार. मग त्याच्यासाठी काहीतरी आधार घेणं गरजेचं आहे. मग योग्य मार्गाने योग्य मार्गदर्शक जीवनात असणंच गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला त्या भगवंताचं दर्शन होणार आहे. अदरवाईज त्या जसं मंदिरातमध्ये परमेश्वर आत असतो आणि बाहेर पुस्तकं मांडलेले असतात, प्रदर्शन बाहेर आणि दर्शनात. सगळं बघा किती हे जग म्हणजे प्रदर्शनच आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वस्तू गोष्टी प्राणी हे सगळं वेगवेगळं या जगामध्ये भरलेलं आहे. हे सगळं प्रदर्शन आहे. ह्याला कोणी दर्शन म्हणेल का? तर नाही म्हणणार. पण दर्शन एकाच ठिकाणी की त्या भगवंताचं त्या गाभाऱ्यात जायला लागतं. तो उमरा ओलांडून जायला लागतं. उमरा ओलांडताना तुमची वृत्ती जी त्या मंदिराच्या उमऱ्यावरती असते राक्षसी वृत्ती की ती आत तुम्ही बाहेर सोडूनच आतमध्ये सात्विक भावाने जातो आपण. आणि या मोह आणि मत्सर या अवस्था, आता माझ्या देहामध्ये कुठल्या मोह आणि मत्सर अवस्था आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कारण आज्ञाचक्रामध्ये मी मागच्या ह्याच्या वेळेस सांगितलं की व्यान वायूबरोबर नाग हा जो वायू आहे, हा नागवायू या सर्व गोष्टींवरती ताबा ठेवणार आहे. सरळ जातो का? नाही. असा जसं पु ल देशपांड्यांच्या एका कथेमध्ये मुलगी कशी आहे? सरळ वळणाची आहे. म्हणजे सरळ आहे का वळणाची आहे? म्हणजे तसंच ते नागाची जशी चाल असते त्याप्रमाणेच या आपल्या विचारांमध्ये अवस्था सुप्त अवस्थेत असतात. आणि तो वायू या आज्ञाचक्रापासनं तुमच्या सहस्त्र आर द्वारापर्यंत प्रवाहित असतो उपवायू म्हणून. आणि हे मोह मत्सर दंभ अहंकार डोक्यात हवा गेल्यामुळे भरलेले असतात. मग आता मोह भरलेला आहे, मत्सर भरलेला आहे आणि अहंकार. मोह कशाला म्हणतात हे तुम्हाला सांगितलं. मोह म्हणजे खाण्याचा फक्त मोह नाही, विचारांचा मोह. काय सोडायचं आहे? पाशाचा मोह. त्यामुळे आपल्याला काय सोडायचं आहे हा मनुष्याने आधी आपला विचार करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ती पायरी पुढं जाऊन जाता येईल. कारण ध्यानामध्ये काय काय सोडतो हे खूप महत्त्वाचं असतं. बारीक व्हायचं असेल तर काय काय सोडतो गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात. त्या सुटल्या की आपापच करणं, मग नंतर काही करायलाच लागत नाही. कारण तुम्हीच सोडता, स्वतः सोडता आणि आपण त्याचं क्रेडिट दुसऱ्याला देतो. त्यांनी सांगितलं मी तसं खाल्लं प्यायलं आणि पण त्यांचा मला उपयोग झाला कारण त्याच्यामुळं माझं बघा वजन कमी झालं.
मुळामध्ये ही अक्कल तुला होती, पण आधी बेअक्कलसारखा तू इंद्रियांच्या अधीन झालास, जिथं थांबायला पाहिजे होतं तिथं थांबला नाहीस. म्हणून तुला ही मार्गदर्शन करणारी, तुझ्या ज्ञानात भर करणारी, पण ते पैसे घेऊन तुला ते ज्ञान विकत घ्यायला लागलं आणि तुझ्या देहावर आता कृती व्हायला लागली. म्हणजे मुळात ज्ञान आहेच, असतंच, फक्त ते प्राप्त होण्यासाठी आणि प्रकर्षाने त्यात आपल्या देहातनं बाहेर येण्यासाठी हा सद्गुरू लागतो. कारण प्रत्येकाचं 60 विद्यार्थी असतात तर सगळ्यांना सारखे मार्क पडत नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याला मार्क वेगळे असतात. अगदी शेजारी बसला असला तरी दोघांना 58 किंवा 35 पडत नाहीत, एकाला 36 एकाला 35च पडतात. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाची ज्ञान प्राप्त करण्याची, ज्ञान स्वीकारण्याची ताकद ही वेगवेगळी आहे आणि त्या सद्गुरूंना माहिती असतं की कोणाला कुठं द्यावं. म्हणून जो लक्ष देत नाही त्याला सांगतं ह्याला पुढं बसवा, पहिल्या वाकावर बसवतात. का तर त्याला ज्ञान व्यवस्थित कळावं. मग ज्ञान अवस्था आणि सद्गुरू आणि ह्याच्यामार्फत आपण अहंकारावर आता कसा विजय मिळवायचा हे पुढच्या भागात पाहू. श्रीराम.